मुख्यमंत्री भाऊरायाची लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडक्या बहिणींकडून भाऊरायाचे आभार। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत। हिंदू धर्म संस्कृतीनुसार बहीण भावांच्या नात्यांचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा हप्ता जमा होत आहे। त्यामुळे आनंदून गेलेल्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री भावांचे आभार मानलेत। नमस्कार, मी सारिका मुकुंद आमदारे, गाव भांडगाव। शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे भूषण, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। आज लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। तर मी एकनाथभाई शिंदे साहेब, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आरोग्यमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज ज्या प्रत्येक महिलेच्या मागे एक पाठीराखा, एक भाऊ उभा राहिला। आज मला भाऊ नसताना राखी पौर्णिमा 2 दिवसावर आलेली आहे, तरी आज माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। एक बहिणीला राखी पौर्णिमेचं छोटंसं गिफ्ट मुख्यमंत्री साहेबांना महायुती सरकारने दिलं, त्याबद्दल मी महायुती सरकारचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव अनिता भारत पवार, राहणार कसबे तडोळा, तालुका जिल्हा धाराशिव येथील असून माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मला पडलेले आहेत। माझी आशा होती राखी पौर्णिमेची, परंतु मला अगोदर 2-3 दिवस पडल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांचे मी खूप आभारी आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे। लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतूद देखील केली आहे। तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी भावाने दिलेल्या या ओवाळणीबद्दल भाऊरायाचे आभार मानलेत। तर ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते आहे।